हॅलो स्टुडंट्स, आज आपण पेअर ऑफ लाईन्समध्ये एक्सरसाइज 4.1 त्यातला क्वेश्चन नंबर 3 पासून पुढे पाहणार आहोत. फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन्स मी तुम्हाला कसे करायचे हे ऑलरेडी सांगितलेले आहेत. नाव एक्सरसाइज 4.1 क्वेश्चन नंबर 3 आपण कंटिन्यू करू. ठीक आहे. तुमच्या समोर क्वेश्चन्स असणं आवश्यक आहे. टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुक समोर ठेवा किंवा आपण जी PDF पाठवली ती समोर ठेवा. Question number 3. Find the combined equation of pair of lines passing through origin and perpendicular to the lines represented by the following equations. त्यातला पहिला प्रश्न. 5x square minus 8xy plus 3y square is equal to 0. हे त्यातला तुम्हाला पहिला प्रश्न दिला. सगळ्यात आधी आपण या प्रश्नाचा अर्थ काय तो आधी समजून घेतला पाहिजे. क्वेश्चनचं मीनिंग समजलं की पेअर ऑफ लाईन्स मध्ये बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. प्रश्न असा आहे, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन which are perpendicular to the lines given by this equation. which are perpendicular to the lines given by this. तुम्हाला आधी हे कळलं पाहिजे की मुळात या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन्ही लाईन्स आहेत त्या ओरिजिन मधनं पास होतात. उदाहरणार्थ हे बघा, त्यातली एक लाईन L1 आणि ही दुसरी लाईन L2. या दोन्ही लाईन्स कशातून पास होतात तर त्या ओरिजिन मधनं पास होतात. ह्यातल्या दोन लाईन्स. ओके. आणि रिक्वायर्ड लाईन जी आहेत ना, रिक्वायर्ड लाईन्स त्याही ओरिजिन मधूनच पास होतात. रिक्वायर्ड लाईन ज्या आहेत त्या देखील ओरिजिन मधूनच पास होतात. पण त्या लाईन्स या दोन लाईन्सना परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे आता L1 ला परपेंडिक्युलर बघा, L1 कडे फक्त लक्ष द्या तुमचं. L1 ला परपेंडिक्युलर आणि ओरिजिन मधून जाणारी लाईन हे बघा, ही लाईन L1 ला परपेंडिक्युलर आहे पण जाते ओरिजिन मधूनच. ती लाईन L3 असं समजूया आपण, L3. आणि आता L2 ला परपेंडिक्युलर, आता तुमचं लक्ष L1 कडे असता का म्हणजे फक्त L2 कडे बघा. L2 या L2 ला परपेंडिक्युलर लाईन L2 ला परपेंडिक्युलर आहे बघा, L2 ला पण जाते ओरिजिन मधूनच. त्या लाईनला आपण L4 म्हणूया. आणि अशा L3 आणि L4 चं कंबाइंड इक्वेशन तुम्हाला विचारले किंवा जॉइंट इक्वेशन तुम्हाला विचारले. आता त्या प्रश्नाकडे परत बघा. प्रश्न असा आहे, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. फाइंड द कंबाइंड इक्वेशन म्हणजे जॉइंट इक्वेशन ओरिजिन मधून जाणार नाही. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन परपेंडिक्युलर टू द लाईन्स गिवन बाय फॉलोइंग इक्वेशन्स. तुम्हाला खाली काही इक्वेशन्स दिलेत, त्यातल्या लाईन्सना परपेंडिक्युलर असणाऱ्या आणि ओरिजिन मधनं जाणाऱ्या लाईन्सचं तुम्हाला कंबाइंड इक्वेशन विचारले. मुळात यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या ओरिजिन मधून जातात, कारण हा फॉर्म होमोजेनियस इक्वेशन्स आहे. त्या L1 आणि L2 अशा दोन लाईन्स असतील, यांना परपेंडिक्युलर आणि ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्सचे इक्वेशन विचारले. हा प्रश्नाचा आधी अर्थ समजला का बघा. आता हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला दोन मेथडने सॉल्व्ह करता येतात. एक, लाईन्स सेपरेट करून आणि लाईन्स सेपरेट न करता. लाईन्स सेपरेट करून काही जणांना खूप सोपं वाटतं, काही आहेच आहे, सोपं आहे. लाईन्स त्यातल्या सेपरेट करायच्या म्हणजे L1 L2 चे इक्वेशन. आता लाईन्स सेपरेट कशा करायच्या याकरता एक वेगळा आपला मागचा तुम्ही व्हिडिओ पाहायला पाहिजे. लाईन सेपरेट करण्यासाठी 2-3 पर्याय मी तुम्हाला सांगितले. एक तर पहिली गोष्ट, कॉमन काढून लाईन सेपरेट होतात. उदाहरणार्थ कधी मी x कॉमन काढलाय y, त्यासाठी तो व्हिडिओ पहा मागचा. कधी x कॉमन काढून दाखवलाय, y कॉमन काढलाय, अशा प्रकारे x किंवा y कॉमन काढून लाईन सेपरेट होतात. दुसरा पर्याय, a² - b² चा फॉर्म आहे का बघायचं, त्यातून लाईन सेपरेट होतात. तिसरा पर्याय, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून लाईन सेपरेट होतात. म्हणजे फॅक्टर्स पाडून देखील लाईन सेपरेट होतात. आणि शेवटचा पर्याय, लाईनचं इक्वेशन जे दिलेलं असतं ते ऑक्झिलरी इक्वेशनच्या फॉर्म मध्ये नेऊन त्याचे जे दोन रूट्स असतात ते रिक्वायर्ड लाईनचे स्लोप्स असतात. हा तर या चॅप्टरचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. ते जर कळालं असेल व्यवस्थित तर तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम पटपट कळायला चालू होतात. हे 3-4 पर्याय लाईन्स सेपरेट करण्यासाठी आहेत. आता मी पहिली जी मेथड दाखवतोय तुम्हाला, ती लाईन्स सेपरेट करून कंबाइंड इक्वेशन कसं मिळवायचं ती मेथड दाखवतोय. बघा, हे आपल्याला होमोजेनियस इक्वेशन दिले. मी असे फॅक्टर्स पाडून आता लाईन सेपरेट करणार आहे. 5 3 15
पॉझिटिव्ह 15 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर याला असं स्प्लिट करा ज्यांची टोटल 8 यायला पाहिजे. 5 3 15 5 and 3 8 -5 -3 बस ते रफ वर्क आहे. मला फॅक्टर्स मिळाले बघा. 5x स्क्वेअर -5xy फॅक्टर करा -5xy -3xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहिल्या दोघांमध्ये 5x कॉमन आहेत. x -y पुढच्या दोन टर्म मध्ये -3y कॉमन आहेत. त्यातले राहतील x साइन चेंज आणि y इज इक्वल टू 0. पुन्हा x y कॉमन काढता येतील. ब्रॅकेट मध्ये 5x -3y इज इक्वल टू 0. म्हणजे x y इक्वल 0 अँड 5x -3y इक्वल 0. इथं फक्त ऑर लिहायचं नाही, ऍड लिहायचं. आर द सेपरेट लाइन्स गिवन बाय अबव इक्वेशन किंवा होमोजिनियस इक्वेशन गिवन बाय अबव इक्वेशन. आता इथं मी फिगर आहे म्हणून त्याच्यात मी हे लाईनचं इक्वेशन लिहितो. ऍक्च्युअली फिगर काढणं तसं आवश्यक नाहीये, पण प्रश्न कळण्यासाठी केवळ मी फिगर काढतो. सांग त्यातल्या लाईन सेपरेट झाल्या. एक लाईन आहे x y इक्वल 0, इथे लिहितोय L1 x y इक्वल 0 आणि L2 जी लाईन आहे ती 5x -3y इक्वल 0. आता मी लगेच याचा स्लोप इथंच लिहितो बरं. इथंच सांग मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y म्हणजे -1 अपॉन -1 म्हणजे या लाईनचा स्लोप 1 आहे आणि या लाईनचा स्लोप मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y म्हणजे या लाईनचा स्लोप आहे 5/3. आता मी लाईन्सचे दोन्ही इक्वेशन्स इथे लिहून ठेवलेत. तुमच्या रिक्वायर्ड लाईन्स जे आहेत ते रिक्वायर्ड लाईन्स त्या या दोघांना परपेंडिक्युलर आणि ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्स आहेत. मग आता मी इथे जे सेपरेट लाईन्स आहेत त्यांची इथं स्लोप्स इथं मेन्शन करून जातो. देअर स्लोप्स आर या सेपरेट लाईन्सचे स्लोप होमोजिनियस इक्वेशन मध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे मी स्लोप्स लिहितोय. देअर स्लोप्स आर काय काय स्लोप्स आहेत बघा 1 and 5/3 रिस्पेक्टिव्हली. ह्या दोन्ही लाईन्सचे स्लोप जे आहे फर्स्ट लाईनचा स्लोप इथे आहे, सेकंड लाईनचा स्लोप इथे आहे. मग आपल्या ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत रिक्वायर्ड लाईन्स त्या या लाईन्सना काय आहेत सांगा परपेंडिक्युलर आहेत. बघा सिन्स रिक्वायर्ड लाईन्स are perpendicular to since required lines are perpendicular to the given lines next line their slopes are आता मला सांगा जी लाईन ह्याला परपेंडिक्युलर आहे याला त्याचा स्लोप कसा असेल याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे -1 अँड जी लाईन ह्याला परपेंडिक्युलर असेल याला त्या लाईनचा स्लोप कसा असेल तर याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल -3/5. रिक्वायर्ड लाईन्सचे स्लोप कसे असले पाहिजेत म्हणजे थोडक्यात हे ज्या L3 L4 ज्या लाईन्स आहेत ना त्यांचे हे स्लोप्स आहेत. एका लाईनचा स्लोप आहे -1 दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे -3/5. हे रिक्वायर्ड लाईन्सचे स्लोप्स आहेत. मग आता मला सांगा रिक्वायर्ड लाईन्स देखील कशातून पास होतात सांगा. रिक्वायर्ड लाईन्स देखील कशातून पास होतात त्या ओरिजिन मधून जाणार आहेत. कारण प्रश्न असा आहे कंबाइंड इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन. बघा L1 L2 देखील ओरिजिन मधूनच पास होतात. मग जी लाईन ओरिजिन मधून पास होते त्या लाईनचे इक्वेशन y इक्वल्स mx या फॉर्म मध्ये असतं आणि m म्हणजे त्यांचे स्लोप्स आहेत. therefore the equations of required lines are चला पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे y इक्वल्स mx. m म्हणजे -1 -1x and y इक्वल्स mx
म्हणजे -3/5x. आता हे -x LHS मध्ये आणणार आहे म्हणजे +x झाले +y इज इक्वल टू 0 अँड पहिल्यांदा 5 ट्रान्सफर केले 5y झाले का बघा 5y आणि मग -3x ला इथं आणा म्हणजे +3x + 5y इज इक्वल टू 0. हे झाले L1 L2 चे इक्वेशन्स आहेत. हे L1 L2 चे काय झाले तर आपल्याला इक्वेशन्स मिळाले. आता आपल्याला त्यांचं कंबाइंड इक्वेशन पाहिजे. देअर जॉइंट इक्वेशन इज देअर कंबाइंड किंवा जॉइंट काही झाले. देअर कंबाइंड इक्वेशन इज पहिल्या ब्रॅकेट मध्ये x + y नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये 3x + 5y इज इक्वल टू 0. ब्रॅकेट ओपन करून घ्या. 3x² plus 5xy plus 3xy plus 5y² equals 0. Therefore, final answer 3x² यांची addition येईल 8xy plus 5y² is equal to 0. हे L1 आणि L3 L4 चं हे काय सांगा हे कंबाइंड इक्वेशन आहे. आणि ज्या दोन्ही लाईन्स कशातून पास होतात ओरिजिन मधून. मी मुद्दामून याचा आन्सर इथे लिहून ठेवते कारण तुम्हाला मला आणखी एक मेथड दाखवायची. फायनल आन्सर आपला होतो 3x² plus 8xy 3x² plus 8xy plus 5y² is equal to 0. हे आपलं आलेलं फायनल आन्सर आहे. लक्षात ठेवा. हा एक पर्याय झाला की ज्याच्यात मी तुम्हाला लाईन्स काय केल्या होत्या सेपरेट म्हणजे फॅक्टर्स पाडून लाईन सेपरेट केल्या आणि हा प्रॉब्लेम आपण पुढे कंटिन्यू केला. आता सेकंड मेथड बघायची. ओके, आता सेम क्वेश्चन आपण सेकंड मेथडनं आणखी एका मेथडनं पाहणार आहोत. कंबाइंड इक्वेशन दिले तुम्हाला किंवा जॉइंट इक्वेशन दिले 5x² - 8xy + 3y² = 0. यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत यातल्या दोन्ही लाईन्सना परपेंडिक्युलर आणि ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्सचे कंबाइंड इक्वेशन तुम्हाला विचारलेलं आहे. आपण पहिल्यांदा ह्याचा फक्त विचार करूया. दुसरी मेथड सेकंड मेथड. पण ही जी सेकंड मेथड आहे ही तुम्हाला कधी उपयोगी आहे ते सांगतो. जेव्हा तुमच्या कंबाइंड इक्वेशनचे फॅक्टर्स इझिली पडत नाही. मी असा नाही शब्द वापरत कधीच पडत नाही. इझिली फॅक्टरायझेबल जेव्हा नसेल म्हणजे पटकन आपण फर्स्ट आणि लास्टचा प्रोडक्ट घेतला आणि जर फॅक्टर्स पडतात का बघितलं आणि जर पडत नसतील तर त्यावेळी ही सेकंड मेथड जी आहे ती महत्वाची किंवा उपयोगी आहे. त्यावेळेस तुम्हाला फॅक्टर्स पडत नसतील तर पहिल्यांदा आपण याला होमोजिनियस फॉर्मशी कंपेअर करून घेऊया. गिवन द इक्वेशन म्हणून घेऊन घ्यायचं पहिल्यांदा आणि सांगा ax² plus 5hxy plus by² equals 0 शी आपण कंपेअर करून घेऊया. कंपेअरिंग इट विथ कोणाशी कंपेअर करायचं आपल्याला ax² plus 5hxy plus by² is equal to 0 याच्याशी कंपेअर करायचं. सांगा a च्या जागी तुम्हाला काय दिसतात सांगा. therefore a equals 5 twice h च्या जागी कोण दिसतात तुम्हाला twice h च्या जागी -8 आणि b च्या जागी कोण दिसतं सांगा. b equals काय दिसतं तुम्हाला तर 3 दिसतं. या a h b च्या आधी व्हॅल्यूज काढून घ्यायची. आता यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत मगाशी मी तुम्हाला दाखवले त्यांचे स्लोप्स m1 m2 आहेत असं आपण पहिल्यांदा अज्युम करूया. लेट द स्लोप्स ऑफ द लाइन्स गिवन बाय above equation be m1 and m2. Let the slopes of the lines given by above equation be m1 plus m2. यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोप्स काय m1 m2. मग आपल्याला माहिती आहे m1 plus m2 खूप वेळा सांगितलं मी तुम्हाला m1 plus m2 -5h/b and m1 m2 ची व्हॅल्यू किती असते a/b. m1 m2 equals a/b. सांगा m1 plus m2 equals -5h. मला सांगा मुळात 5h म्हणजे किती आहे -8. मग -5h म्हणजे किती 8 अपॉन b. b किती आहे बघा तुमच्याकडे 3. म्हणजे m1 plus m2 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3 and m1 m2 equals m1 a upon b. सांगा a किती आहे आपल्याकडे a 5 आणि b किती आहे बघा 3.
या दोन व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. आता मी कदाचित मला बोर्ड रब करावे लागेल, म्हणून ह्या दोन्ही ज्या व्हॅल्यूज मिळाल्या त्याला इक्वेशन 1 घेऊन तर मी इथे लिहून ठेवतोय फक्त. हा बघा, m1 प्लस m2 ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली होती? 8/3. आणि m1 m2 ही व्हॅल्यू किती मिळाली होती आपल्याला? तर ती 5/3. जर मला पुढे पुसावं लागलं एखाद्या वेळेस, हा बोर्ड रब करावा लागला, तर ह्या व्हॅल्यूज आपल्याकडे असू देत, म्हणून मी लिहून ठेवले. इथपर्यंत आला. आता रिक्वायर्ड लाईन्स जे आहेत तुमच्या, रिक्वायर्ड लाईन्स त्या ह्यातल्या दोन्ही लाईन्सना कशात सांगा? परपेंडिक्युलर. बरोबर. मग त्यांचे स्लोप्स कसे असतील रिक्वायर्ड लाईन्सचे? मला सांगा. m1 m2 हे कोणाचे स्लोप आहेत? m1 m2 कोणाचे आहेत? ह्यातल्या दोन लाईन्स आहेत. मग त्यांना ज्या लाईन्स परपेंडिक्युलर असतील त्यांचे स्लोप्स कसे असले पाहिजेत? याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल -1/m1. दुसऱ्या लाईनचा स्लोप कसा असला पाहिजे? -1/m2. म्हणजे यांचे निगेटिव्ह रेसिप्रोकल्स असले पाहिजेत. सिन्स रिक्वायर्ड लाईन्स आर perpendicular to the lines given by above equation, their slopes are -1/m1 and -1/m2. रिक्वायर्ड लाईन्स चे स्लोप कसे असले पाहिजेत? तर हे -1/m1 आणि -1/m2 इतके असले पाहिजे. मग मला सांगा, त्याही लाईन्स कशातून पास होतात? ओरिजिन मधनं पास होतात. मग त्यांचे पण इक्वेशन कसे असले पाहिजेत? y = mx. m म्हणजे स्लोप. त्यांचे पण इक्वेशन कसे असले पाहिजे? y = mx. therefore the equations of required lines are स्टेप महत्वाचे. y = mx. m म्हणजे स्लोप. एका लाईनचा स्लोप आहे -1/m1x and दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे y = mx -1/m2x. आता मी m1 ट्रान्सफर केलेले बघा इकडे, म्हणजे m1 y दिसले आणि -x ला इथे आणणार म्हणजे +x. x + m1y आणि = काय राहिलं सांगा? 0. and m2 ट्रान्सफर केलेला पहिल्यांदा बघा बरं, m2y -x शिल्लक आहे, त्याला LHS मध्ये आणा. x + m2y = 0. ह्या काय आहेत सांगा? ह्या तुमच्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत किंवा त्यांचं सेपरेट इक्वेशन्स आहेत. रिक्वायर्ड लाईन्सचे इक्वेशन आहे. तुम्हाला काय पाहिजे सांगा? त्यांचं कंबाइंड इक्वेशन पाहिजे. हे आपल्या सेपरेट लाईन झाल्या. तुम्हाला त्यांचं काय पाहिजे? कंबाइंड इक्वेशन पाहिजे. परत एकदा क्वेश्चन व्यवस्थित बघून घ्या की गिवन लाईन्स जे आहेत त्यातल्या दोन्ही लाईन्सना परपेंडिक्युलर आणि ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स आपल्याला इक्वेशन पाहिजे. आता मी याच्यात लाईन्स सेपरेट वगैरे काहीही केलेले नाहीये. देअर कंबाइंड इक्वेशन इज किंवा देअर जॉईंट इक्वेशन इज चला यांचं जॉईंट इक्वेशन बघा. x + m1y x + m2y = 0. कंबाइंड इक्वेशन ब्रॅकेट ओपन करा. x × x x2 x × m2y म्हणजे m2xy m1y × x m1xy आणि m1 m2 प्रोडक्ट बघा m1 m2 y × y म्हणजे y2. therefore x2 as it is प्लस ब्रॅकेट मध्ये हे m1 + m2 आणि xy आपण कॉमन काढलेले प्लस y प्लस m1 × y2 as it is m1 × y2 as it is. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या व्हॅल्यूज लागणार होत्या मला. इक्वेशन 1 तर आपण दिलं होतं, त्या रिप्लेस करूया. therefore x2 प्लस चला m1 + m2 किती आहे बघा रे? 8/3 xy as it is प्लस m1 m2 किती आहे बघा? m1 m2 5/3 आणि y2 as it is from equation 1.
फ्रॅक्शन जाण्यासाठी आपण थ्रूआउट काय करून घेऊया, मल्टिप्लाइंग बाय 3 म्हणून. तुम्ही तशी स्टेप घ्या, मल्टिप्लाइंग थ्रूआउट बाय 3. मी डायरेक्ट मल्टिप्लाय करतो. 3 ने मल्टिप्लाय केल्यावर इथं काय झाले सांगा, 3x² प्लस ह्याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 3 कॅन्सल झाले, 8xy प्लस ह्याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 3 कॅन्सल झाले, 5y² इज इक्वल टू 0. हे तुमचं फायनल आन्सर असलं पाहिजे. 3x² प्लस 8xy प्लस 5y² इक्वल्स 0. हे मगाशी आपण ते लिहून ठेवलेलं आन्सर होतं आणि हे आत्ताचा आन्सर आहे. या प्रकारे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम 2 मेथडनं सोडवता येतो. पण सेकंड मेथड जी आता मी तुम्हाला दाखवली ही तुम्ही सगळीकडे वापरली तरी चालते. थोडं वाटतं आपल्याला अवघड आहे, पण ती मेथड फॅक्टर्स जर पडत नसतील तर त्यावेळी फार सोपी मेथड आहे, लक्षात ठेवा. आणि आता ह्यानंतर मी जे दाखवतोय ते फक्त लक्षात ठेवायचं आहे एमसीक्यू साठी. आणि तुम्हाला एमसीक्यू मध्ये 99% प्रॉब्लेम असे दिलेले असतात, 99% की जिथं तुम्हाला ह्या लाईन्स इझिली सेपरेट होत नाही किंवा त्याचे फॅक्टर्स अजिबात पडत नाही, अशा लाईन्स दिलेल्या असतात. तर एमसीक्यू सोडताना काय करायचं, नीट ऐकायचं, लक्ष द्यायचं. डायरेक्ट आन्सर, x² आणि y² चे कोइफिशियंट्स इंटरचेंज करायचे विथ साइन. विथ साइन म्हणजे आता समजा एखाद्या इथं मायनस साइन असेल याला, तर ते मायनस साइन सह इंटरचेंज करायचे. म्हणजे साइन सह इंटरचेंज करायचे, जे असेल ते साइन घेऊन. आता 5 हा तिकडे न्यायचा, 3 हा इकडे आणायचा. म्हणजे बघा 3x², त्यानंतर हा 5 तिकडे जाणार, 5y². मधली टर्म आहे तशी लिहायची, मधली टर्म आहे तशी लिहायची. यांचे साइन्स मात्र मी लिहून काढले. हे बघा प्लस 3x², हा प्लस 3 इथं आला, हा प्लस 5 इथं वाय गेला. मधली टर्म मी लिहून ठेवली आहे, पण त्याचं साइन लिहायचं नाही. इथं जे साइन असेल ते इथं बदलून घ्यायचं साइन, मधल्याचं साइन बदलायचं. x² y² चे कोइफिशियंट इंटरचेंज आणि मधल्याचं साइन बदललं की तुम्हाला डायरेक्ट आन्सर बघायला मिळेल. 3x² प्लस 8xy प्लस 5y² आणि इज इक्वल टू 0 येते ऍज इट इज. हे कधी वापरायचं, एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना वापरायचं. आता या क्वेश्चन मध्ये खाली सोबत 3 प्रश्न दिलेले आहेत, हे तिन्हीच्या तिन्ही तुम्ही सोडवायचे. आणि जर तुम्हाला डाऊट असेल तर मला पुन्हा विचारायचे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. फाइंड k. प्रश्न वाचतो मी. फाइंड k if the sum of the slopes of the lines represented by x² plus kxy minus 3y² equals 0, x² plus kxy minus 3y² is equal to 0 is twice their product. Is twice their product. पुन्हा क्वेश्चन बघा. Find the value of k. Find the value of k if the slopes of the lines given by this equation. याच्यात नेहमी लक्षात ठेवा 2 लाईन्स असतात. 2 लाईन्स म्हणजे ना 2 सेपरेट स्लोप्स असतात. त्यांचे जे स्लोप्स आहेत, सम ऑफ द स्लोप्स इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. म्हणजे ट्वाइस द प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप्स अशी कंडिशन आहे. तर के ची व्हॅल्यू काय. प्रश्नाचा अर्थ असा आहे, यामध्ये ज्या 2 लाईन्स आहेत त्यांचे जे 2 स्लोप्स आहेत त्या स्लोप्सची टोटल इज, म्हणजे केवढी आहे ती टोटल, इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. म्हणजे त्या स्लोप्सच्या प्रोडक्टच्या ट्वाइस आहे. म्हणजे थोडक्यात त्यातल्या जर 2 लाईन्स m1 आणि m2 असतील, 2 लाईन्सचे स्लोप्स सॉरी, तर m1 प्लस m2 ही टोटल केवढी आहे, ट्वाइस देअर प्रोडक्ट आहे. ट्वाइस m1 m2 अशी तुम्हाला कंडिशन दिलेली. त्या गोष्टी प्रॅक्टिसनं जमायला लागतात. प्रश्न नीट वाचायला शिका. त्यासाठी एकतर तो प्रश्न तुम्ही लिहून घेतला पाहिजे वहीत कुठेतरी, किंवा त्याची प्रिंट आउट तरी काढून घेतली पाहिजे. और जर मार्केटमध्ये टेक्स्टबुक अवेलेबल असतील तर ते लवकरात लवकर विकत घ्या. बघा, गिवन द होमोजिनियस इक्वेशन, मी आता सोल्युशनला सुरुवात करतोय. गिवन द होमोजिनियस इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन, त्याला कम्पेअर करून घ्यायचं, कम्पेअरिंग इट विथ. आता काही वेळेला मी थोडंसं शॉर्ट मध्ये लिहीन, तुम्ही डिटेल लिहायचं वहीमध्ये. कम्पेअरिंग इट विथ कोणाशी कम्पेअर करतोय आपण, त्याला ax² प्लस ट्वाइस hxy प्लस dy² इज इक्वल टू 0 याच्याशी कम्पेअर करून घ्यायचं. ahb च्या व्हॅल्यूज मिळवून घ्यायची. सांगा a ची व्हॅल्यू किती आहे, सांगा इथं 1. ट्वाइस h ची व्हॅल्यू किती आहे बघा, ट्वाइस h म्हणजे किती आहे k, आणि b ची व्हॅल्यू किती आहे -3. आता ह्यातल्या ज्या 2 लाईन्स असतील त्यांचे स्लोप्स m1 m2 आहेत असं आपण अज्युम करूया. लेट
the slopes of the lines given by above equation, let the slopes of the lines given by above equation be m1 and m2. ह्यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोप्स काय असतील m1 m2. मग m1 प्लस m2 किती असते तर -2h अपॉन b एवढी असते आणि m1 m2 ही व्हॅल्यू किती असते m1 m2 इक्वल्स a अपॉन b. हे मी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दाखवले, बऱ्याच थेरम मध्ये दाखवले. मग आता m1 प्लस m2 इक्वल्स -2h अपॉन b. सांगा मायनस साइन आहे, दॅट इज ट्वाइस h ची व्हॅल्यू किती आहे k अपॉन b किती बघा आपल्याकडे b मायनस अँड m1 m2 इक्वल्स इथे m1 प्लस m2 आणि इकडे m1 m2 इक्वल्स काय कंडिशन आहे आपली m1 m2 a अपॉन b. a म्हणजे किती 1 आणि अपॉन b किती मायनस. राहू दे आता आहे तसे साइन असेच ठेवले तरी चालतील. ह्याला k अपॉन 3 केलं तरी चालेल किंवा त्याला -1/3. मी याच्याच पुढे कंटिन्यू करतो इथं. हा ऍक्च्युअली साइन कॅन्सल केले की k/3 आहे आणि फक्त मायनस साइन मी आता हे वर लिहिणार आहे म्हणजे -1/3. त्यानंतर गिवन कंडिशन काय असेल ती मांडायची. गिवन काय कंडिशन दिली वाचा बरं तुम्हाला. सम ऑफ द स्लोप्स इज m1 प्लस m2 इज काय सांगितलं ट्वाइस देअर प्रोडक्ट ट्वाइस m1 m2. सम ऑफ देअर स्लोप्स इज ट्वाइस देअर प्रोडक्ट असं सांगितलं. मग आता m1 प्लस m2 बघा बरं आपल्याकडे किती आहेत m1 प्लस m2 k अपॉन 3 इक्वल्स ट्वाइस देअर प्रोडक्ट. प्रोडक्ट किती आहे बघा किती आहे -1/3. बस सिंप्लिफाय करा अपॉन अपॉन 3 त्यातले कॅन्सल होतील. शिल्लक राहिलेलं सांगा k इक्वल्स -2. तर विचार होतो फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. k इक्वल्स काय आले -2. यासाठी फक्त प्रॉब्लेम फार काळजीपूर्वक वाचायचा आपल्याला. ओके नाउ क्वेश्चन 4 सेकंड पुन्हा असाच टाइप आहे बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k किंवा फाइंड k इफ द स्लोप्स ऑफ द लाइन्स represented by 3x square plus kxy minus y square equals 0 differ by 4. Slopes differ by 4 अशी तुम्हाला कंडिशन दिली. स्लोप्स differ by 4. यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत ना त्यांच्या स्लोप्सचा डिफरन्स जर 4 असेल तर k ची व्हॅल्यू काय. आता इथं मी या प्रॉब्लेमला थोडंसं शॉर्ट मध्ये म्हणजे मगाशी जे लिहिलं ना कम्पेअर करणं वगैरे हे न लिहिता फक्त मेन स्टेप्स तुम्हाला आता दाखवायला चालू करणार आहे. ह्यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांच्या स्लोप्सचा डिफरन्स तुम्हाला दिलाय 4 दिलाय. थोडक्यात कंडिशन काय सांगा m1 मायनस m2 दोन्ही स्लोपचा डिफरन्स 4 आहे. आता फक्त इथं मी काय करतो लक्ष द्या. इथं मॉड्युलस साइन घेतोय. मॉड्युलस साइन कारण सांगतो तुम्हाला. दोन्ही लाईन्सचा स्लोपचा डिफरन्स 4 आहे असं तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला काय माहितीये की m1 हा स्लोप मोठा आहे का m2 हा स्लोप मोठा आहे. त्यांचा डिफरन्स 4 आहे मान्य आहे पण कोणता स्लोप मोठा आहे कोणता लहान आहे आपल्याला काही माहित नाही. दोन स्लोपचा डिफरन्स 4 आहे. मॉड्युलस मध्ये समजा धरून चला की m1 लहान असेल आणि m2 मोठा असेल तर आतमध्ये मॉडच्या आत त्याचं मायनस साइन येईल आणि बाहेर पडताना ते पॉझिटिव्ह येईल. पण ही स्टेप तेवढी महत्त्वाची. मॉड ऑफ m1 मायनस m2 अर्थात नंतर आपल्याला स्क्वेअरच करायचं आहे त्यामुळे समजा जरी चुकून राहिलं तरी बिघडत नाही पण कशाला चुकीचं कशाला शिकायचं. दोन स्लोपचा डिफरन्स 4 आहे. कुठलाही स्लोप लहान मोठा असू शकतो. सो मॉड ऑफ m1 मायनस m2 इक्वल्स 4. ओके आता मी याला कंपेअर करून घेतलं. सांगा a च्या जागी काय दिसतात मला 3 ट्वाइस h च्या जागी काय दिसतात k आणि b च्या जागी काय दिसतात आपल्याला -1. ह्या a h b च्या व्हॅल्यू झाल्या. पुन्हा ही लाईन घेऊन घेतली. लेट m1 and m2 be the slopes of the lines given by above equation. किंवा त्यातला मगाशी मागचा क्वेश्चन बघा म्हणजे कळेल. m1 m2 यातल्या दोन लाईन्सचे स्लोप्स तुम्हाला दिले. मग मला सांगा m1 प्लस m2 ची व्हॅल्यू काय असते. सो m1 प्लस m2 ही व्हॅल्यू केवढी असते सांगा m1 प्लस m2 तर -2h अपॉन b इतकी असते. आणि m1 m2 ची व्हॅल्यू किती असते रे. m1 m2 ही व्हॅल्यू किती असते तर a अपॉन b इतकी असते. मग आता सांगा m1 प्लस m2 इक्वल्स
मायनस ट्वाइस एच म्हणजे मायनस के, मायनस ट्वाइस एच म्हणजे मायनस के अपॉन बी म्हणजे -1 अँड m1 m2 ही व्हॅल्यू किती असते रे? a अपॉन b. a किती आहे 3 आणि b किती आहे -1. म्हणजे थोडक्यात m1 प्लस m2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली k अँड m1 m2 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली -3. आता कंडिशन दिलेली अशी आहे, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन कंडिशन अशी आहे स्लोप्स डिफर बाय 4 असं म्हटलं. ठीक आहे, मग अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन स्लोप्स डिफर बाय 4 असं म्हटलेलं आहे. मॉड ऑफ m1 मायनस m2 इक्वल्स काय असलं पाहिजे 4. दोन स्लोप्स मधला डिफरन्स 4 आहे, मग कोणता लहान आहे कोणता मोठा आपल्याला माहित नाही, त्यामुळे असं लिहायचं. आणि आता ह्याच्यावरून तुम्हाला के कसा मिळवायचा आहे, तर यासाठी पुन्हा एकदा मागचे काही व्हिडिओ त्यात पहा. तुम्हाला यातलं रिलेशन मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. ही स्टेप देखील पुढची महत्वाची आहे ना. मॉड ऑफ m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर, मॉड ऑफ m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 m1 m2. यासाठी मी तुम्हाला एक रिलेशन असं करून प्रूव्ह करून दाखवलं होतं बघा की a मायनस b चा ब्रॅकेट स्क्वेअर, मॉड्युलस असलं काय किंवा नसलं काय स्क्वेअरच करायचं आपल्याला. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर हा a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4ab इतका असतो. हे मी व्हेरीफाय करून दाखवलेलं आहे तुम्हाला, ह्याचा वापर इथे आपण करतो. व्हॅल्यूज रिप्लेस करायच्या. m1 मायनस m2 चा ब्रॅकेट स्क्वेअर बघा बरं, m1 मायनस m2 चा स्क्वेअर मॉड्युलसचा स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर किंवा मॉड्युलस मध्ये 4 घेऊन त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2. कुठे आहे आपल्याकडे m1 प्लस m2 k स्क्वेअर मायनस 4 m1 m2 किती आहेत बघा, तर ते -3 आहेत. आता हे झाले 4 स्क्वेअर 16 इज इक्वल टू k स्क्वेअर प्लस 12. 4 3 जा 12, 12 LHS मिळवून मायनस केले की तुम्हाला 4 शिल्लक राहतील इज इक्वल टू k स्क्वेअर. आणि स्क्वेअर रूट घेताना न विसरता प्लस और मायनस साइन घ्या. फायनल आन्सर k इक्वल्स काय यायला पाहिजे, प्लस और मायनस 2 यायला पाहिजे. आणि यातला थर्ड क्वेश्चन जो आहे, क्वेश्चन 4 मधला थर्ड, तो याला सिमिलर आहे. मी फक्त याला वाचतो, त्याचं मीनिंग सांगतो. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ द स्लोप्स ऑफ, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ द स्लोप्स ऑफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय, असंच इक्वेशन दिले तुम्हाला, kx स्क्वेअर प्लस 4xy मायनस 5 स्क्वेअर इक्वल्स 0 एक्सीड द स्लोप ऑफ द अदर लाइन बाय 8. म्हणजे एका लाईनचा स्लोप दुसऱ्या लाईनच्या स्लोप पेक्षा 8 न जास्त आहे असं सांगितलेलं आहे. एका लाईनचा स्लोप दुसऱ्या लाईनच्या स्लोप पेक्षा 8 न जास्त आहे. आणि स्लोप्स डिफर बाय 8 मध्ये काय फरक आहे सांगा. म्हणजे तुम्ही आता स्लोप्स डिफर बाय 4 केलं ना, तर त्याच्याऐवजी आता स्लोप्स डिफर बाय 8 असणार आहे. सगळ्या टाईप सेम आहे. हा क्वेश्चन तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. असे 3 आणि 4 हे मी आता क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. ओके.